नमस्कार, मी आकाश जाधव. खूप दिवसापासून विद्यार्थी न्यू इंडिया एक्झामबद्दल विचारत आहेत. त्याच्याबद्दलचं काही अपडेट आहे का? तर त्याच्याबद्दलचं अपडेट हे माझ्यापेक्षाही पहिल्यापासून तुमच्याकडे आहे. रिझन, आत्ता काही दिवसांनी विद्यार्थी न्यू इंडियाला येऊ म्हणून जॉईन झाले होते, जनरली स्पेशलिस्ट म्हणून. त्यानंतर असिस्टंट म्हणून सध्या जॉईनिंग चालू आहे. त्याच्यासोबत सोबत आता सध्या ते कंटिन्युअन्सी लिस्टसुद्धा असिस्टंटची काढतायत. ह्या माध्यमातून तुम्ही त्या एक्झामच्या टचमध्ये आहातच. तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना हेही माहिती आहे की ॲडव्हर्टिजमेंट येणार आहे पुढच्या काही दिवसामध्ये. एओची येईल. विद्यार्थी, कारण की ते जे मुलं जॉईन झालेले आहेत ते एकमेकांना सांगतात आणि अशा माध्यमातून एओची सुद्धा ॲडव्हर्टिजमेंट आहे आणि त्यानंतर असिस्टंटची सुद्धा ॲडव्हर्टिजमेंट आहेत. तर आपण टेंटेटिव्हली ॲडव्हर्टिजमेंट कधी येऊ शकते, काय येऊ शकते, हा सगळा पार्ट आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचा होता. हे पाहत असताना मला फक्त अनाऊन्समेंट करायची, आपल्या जितक्या ऑनलाईन बॅचेस सध्या संकल्प 247वर आहेत त्यावर सध्या इंडिपेंडन्स डे निमित्त आपण त्यावर एक ऑफरच ठेवलेली आहे, सो दॅट विद्यार्थ्यांना त्या गोष्टी ज्या आहेत त्या बाय करता याव्यात. ज्यामध्ये आपल्या जितक्या बॅचेस आहेत, लाईव्ह बॅचेस आहेत, रेकॉर्डेड आहेत, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA, कम्प्युटर, मराठी, ह्या सगळ्या बॅचेस, महावितरणच्या बॅचेस आहेत, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सबसिडाईज म्हणजे सवलतीच्या याच्यात घेता याव्यात. त्यासाठी IND35 कोड आहे जे विद्यार्थ्यांना वापरायचं आहे आणि त्याच्या 15 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना आपल्या संकल्प 247 ॲपवर ते वापरता येईल. असो, आपण पुन्हा आपल्या ॲडव्हर्टिजमेंटवर येऊ. तर विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत की त्यांना एक्झाम देण्यासाठी सध्याला 170 ऑड वेकन्सीज NIH न्यू इंडियाच्या एओच्या आहेत, ज्यामध्ये 120 जनरलिस्ट आणि 50 ऑड स्पेशलिस्ट असतील. आणि त्याच्यानंतर असिस्टंटची एक्झाम होईल, ती थोडीशी लेट होईल. त्यात एक 500 ऑड वेकन्सीज आहेत त्या असू शकतात. तर त्याच्याबद्दलचं अपडेट हे होतं की हो, ही माहिती जी आहे ही जी सध्याला सगळीकडे सर्क्युलेट होती ती खरी आहे आणि त्याची एक्झाम आपण अपेक्षित पकडू शकतो की 23 नोव्हेंबरला त्याची प्री एक्झाम जी आहे ती अपेक्षित आहे. त्याच्या सव्वा महिन्याच्या नंतर आयदर डिसेंबर एंडला किंवा जानेवारीच्या स्टार्टिंगला आपण त्याची मेन्स एक्झाम जी आहे ती अपेक्षित पकडू शकतो. तर 23 नोव्हेंबरला समजा प्री झाली तर एक 2-2.25 महिने आधी, अर्थात सप्टेंबरमध्ये आपल्याला त्या एक्झामचं जे ते नोटिफिकेशन पाहायला मिळू शकतं. सांगण्याचा मुद्दा सोबत माझा हा आहे की IBPSचं कॅलेंडर संपता नवीन दरवाजे ते ह्या माध्यमातून तुमच्यासाठी ओपन होत आहेत. म्हणून आपलं प्रिपरेशन चालू ठेवा. भलेही ग्रामीण बँकेचे पेपर अवघड गेले असतील, समहाऊ पाहिजे तेवढे अटेम्प्ट झाले असतील, आपला अभ्यासाचा स्तर जो आहे तो दिवसेंदिवस वरती जाऊ द्या, सो दॅट आपल्या IBPSचं कॅलेंडर संपल्यानंतर सुद्धा किंबहुना त्या दर्जाचे किंवा त्यापेक्षा मोठे हे वेगवेगळ्या संधी जे आहेत ते तुमच्यासाठी चालून आलेले आहेत आणि त्या IBPSचं कॅलेंडर संपल्याच्यानंतर तुमच्या हातामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून अशा पद्धतीने हेच अपडेट मला न्यू इंडियाच्या एओ एक्झामबद्दल द्यायचं होतं. एओच्या नंतर असिस्टंटचं जे आहेत, जशी असिस्टंटच्या कंटिन्जन्सी लिस्ट संपतील, मुलांची जॉईनिंग कन्फर्म होईल, त्याच्यानंतर आयदर ह्या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षाच्या स्टार्टिंगला न्यू इंडियाची असिस्टंटची एक्झाम जी ती सुद्धा तुम्ही बघू शकतात. हेच अपडेट हे मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचं होतं. धन्यवाद.